आपण लाईफचा पर्पज शोधणाऱ्या लोकांमध्ये असाल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण की लाईफचा असा स्पेसिफिक पर्पज वरतून आपल्याला पाठवल्यावर नसतोच, तो आपल्याला क्रिएट करावा लागतो. असे खूप सारे यूट्यूबर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स आणि खूप सारे ज्ञानी लोक पण असं सांगत असतात की फाइंड युअर पर्पज. पण खरं बोलायला गेलं ना तर तुम्ही फाइंड नाही करत पर्पज, तुम्ही क्रिएट करतात. तुमच्या आयडेंटिटीनुसार, तुमच्या व्हॅल्यूजनुसार, तुमच्या लाईफच्या प्रिन्सिपलनुसार तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे यानुसार तुम्ही तुमच्या लाईफचा पर्पज क्रिएट करतात आणि त्यानुसार तुम्ही तुमचा लाईफ डिसाईड करता. पण जर तुम्ही आयुष्यभर जर फाइंड युअर पर्पज म्हणून जर तुम्ही फाइंड करायला निघाल तर तुम्ही म्हातारे जरी झालात ना तरी तुम्हाला तुमच्या लाईफचा पर्पज नाही मिळणार आहे. म्हणून हे क्लिअर ठेवा की तुम्हाला तुमच्या लाईफचा पर्पज क्रिएट करायचा आहे. झाल्या असतील आयुष्यात खूप साऱ्या चुका, त्यामुळे वाटत असेल की नाही आपल्याकडनं नाही होते, आपल्याकडनं नाही होऊ शकणार, आपण खूप जास्त मागे पडलोय. पण असं नाहीये. तुम्ही आज जरी सुरुवात केली ना तरी पण तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकतात. कारण की तुमच्या आयुष्याचं एक असा ब्लँक कॅनव्हास सारखं आहे की ज्याच्यावर जरी थोडाफार कलर वेगळे पडले, आपल्याला अनवॉन्टेड कलर पडले, तरी पण तुम्ही त्याच्यातनं एक ड्रॉइंग चांगलं तयार करू शकता जर तुम्ही नीट ते बघितलं तर. पण आपण काय करतो, आपण त्या गोष्टी खराब झाल्यात म्हणून आपण त्यापासून सुटका मिळायला पाहिजे म्हणून आपण दुसरीकडे स्वतःला डिस्ट्रॅक्ट करतो. आणि ज्यावेळेस डिस्ट्रॅक्शन येतं त्यावेळेस आपला फोकस अजून कम्प्लिटली हलतो. आपल्याला आपलं ड्रीमच एक्झॅक्टली कळत नाही, मग पर्पज काय आयुष्याचा कळणार आहे. आणि जेव्हा आपला पर्पज आपल्याला दिसत नाही, आपले ड्रीम्स आपल्याला दिसत नाही, त्यावेळेस आपण दारू पिणं, मित्रांबरोबर टाइमपास करणं या गोष्टी करायला लागतो. पण आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला काहीतरी मिसिंग आहे. पण जेव्हा परत तो गिल्ट येतो तेव्हा परत आपण त्याच गोष्टी करतो आणि तुम्ही एका अशा लूपमध्ये फसतात. म्हणूनच आयुष्यात काही ना काहीतरी आयुष्यात एक पर्पज हवा की जेणेकरून तुम्हाला रोज सकाळी काही ना काही करण्याची उमेद तयार होते. आणि जर झाल्या असतील ना तुमच्याकडनं चुका तर स्वतःला माफ करून टाका. कारण की इथे तुम्हाला कोणी जज नाही करणार आहे की तुम्ही काय नक्की पूर्वी केलं आणि आत्ता काय करताय. तुम्ही खूपदा ऐकलं असाल की बदल हाच परमनंट आहे. आणि मग तुम्ही या गोष्टी का स्वतःला चेंज करत नाहीयेत? का असं विचार करताय की नाही लोक आपल्याला जज करतील, की आता ही गोष्ट सोडतोय म्हणजे हा व्यक्ती आता असा तसा. असं नसतं. थोडंसं शांतपणे विचार करा की तुम्हाला जर नसेल वाटत कम्फर्टेबल आत्ताच्या लाईफमध्ये, म्हणजेच काहीतरी मिसिंग आहे, म्हणजेच तुम्हाला काहीतरी नवीन करायचं आहे आयुष्यात. पण ती गोष्ट करायला एक पुशची गरज आहे आणि त्या पुशसाठी तुम्हाला स्पिरिच्युअलिटीची मदत घेणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या गोष्टींमध्ये डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे. तुम्हाला आयुष्यात एक गोल सेट करणं गरजेचं आहे आणि स्वतःला प्रॉमिस करणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आपण टार्गेट तर सेट करतो पण ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी एक स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण जर स्वतःशीच प्रामाणिक नसेल तर आपला ब्रेन आपल्याला सांगतो की आपण सतत डिसलॉयल आहोत, आपण नाही ती गोष्ट करू शकत. पण जर तेच आपण छोटे छोटे टास्क जरी कंप्लीट केले आणि आपण स्वतःशी प्रामाणिक राहिलो तर आपला ब्रेन सांगतो की आपण केपेबल आहोत खूप साऱ्या गोष्टी करायला. आणि म्हणूनच आपल्या जेव्हा लहान होतो तेव्हा खूप छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा करायचो तेव्हा आपल्याला खूप आनंद व्हायचा, पण आपले ड्रीम्स खूप मोठे होते कारण आपण स्वतःवर विश्वास ठेवायचो. पण आत्ता तसं नाहीये. आत्ता आपल्याला असं वाटतं की नाही, आपल्याला काहीच जमणार नाही, कारण आपल्याला सोसायटीने तसा आपला ब्रेन तयार केलाय की आपण सेल्फ डाऊट सतत घेत राहतो आणि म्हणूनच आपण प्रोडक्टिव्ह नसतो आणि म्हणूनच गोष्टी अचीव्ह नाही करू शकत. जर तुम्हाला पण लुझर सारखं फील येत असेल ना तर हा राईट टाइम आहे की तुम्ही आता स्वतःवर काम करायला लागा. कारण इथून पुढे 1, 2, 4 वर्षांनी या गोष्टी काहीच मॅटर नाही करत की तुम्ही कुठून आला आहात आणि तुमच्याकडनं काय चुका झाल्या. लोक बघतात ना ते आज तुम्ही काय आहात हे बघतात. म्हणूनच तुम्ही आजच्या दिवसापासून जर स्वतःला प्रॉमिस केलं ना तर तुम्ही नक्की करू शकता, असा मला विश्वास आहे तुमच्यावर. कमेंट बॉक्समध्ये सांगा की अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला अचीव्ह करायची आहे आणि अशी अजून एक कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सोडायची आहे जेणेकरून तुमचं लाईफ चांगलं बनेल.